आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी। नमस्कार, जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे। जबरदस्त रेसिपीमध्ये आपण नेहमीच नवनवीन डिशेस बनवतो। आज जी डिश बनवणार आहोत ती सोपी आणि साधी आहे आणि आपण नेहमीच बनवतो ती घरी। तर चला मग ही रेसिपी कोणती आहे? ती आहे सॉफ्ट स्पंजी डोसा। तो कसा तयार करायचा, त्यासाठी काय साहित्य घेतलेले आहे, ते कसं स्पंजी होईल ते बघण्यासाठी तुम्ही हा डोसाची रेसिपी जरूर बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला या रेसिपीकडे वळू। डोसे बनवण्यासाठी इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। राशनचे तांदूळ आहे हे। 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। 1 चम्मच मेथीदाणा घेतलेला आहे। आता डाळीला आणि मेथीला बाहेर काढून घ्यायचं आणि जे हे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे याला छान स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं। आता 3 ते 4 पाण्याने याला धुवून घ्यायचं। वाटीभर डाळीला पण छान 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं। आता इथे मी तांदूळ धुवून घेतलेले आहे। आता इथे भिजवून ठेवलेले होते मी तांदूळ छान 4 ते 5 तासासाठी। डाळीला पण भिजवून घ्यायचं, त्याच्यामध्येच मेथीदाणे घालून घ्यायचे। इथे डाळ माझी भिजलेली आहे छान बघा। इथे मी पाणी काढून टाकलेलं आहे डाळीचं। आता मिक्सरचा जार घेऊन त्याच्यामध्ये आपण ही डाळ घालून घेतलेली आहे। तुम्ही 2 बॅचमध्ये पण टाकू शकता आणि याला छान वाटून घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून वाटायचं आहे। एकदम कोरडं पण नाही वाटायचं। ज्या पाण्यामध्ये डाळ भिजवली होती त्या डाळीतलं पाणी वापरायचं आहे याच्यामध्ये फर्मेंट होण्यासाठी। इथे बघा मी डाळ वाटून घेतलेली आहे, त्याला काढून घ्यायचं आहे। खूप लवकर वाटून होती ही डाळ। याला बिना पाण्याने वाटता नाहीये, थोडं पाणी घालूनच वाटावं लागते। आता इथेच आपण काय करायचं, तांदूळ घालून वाटून घ्यायचं। इथे मी पोहे टाकलेले होते 1 वाटी, त्याला पण तेथे टाकून छान भिजवून घ्यायचे थोडेसे आणि वाटून घ्यायचे। अशा प्रकारे भिजलेले आहे हे, त्याला तांदळासोबत घालून थोडे थोडे वाटून घ्यायचे। इथे बघा अशा प्रकारे मी तांदूळ घालून वाटून घेत आहे। आता इथे मिक्सरच्या जारमध्ये आपण तांदूळ घातलेले आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वाटलेलं आहे मी, थोडंसं जाडसर, एकदम बारीक नाही। थोडासा जो रवा येते आपला त्या प्रकारे रवाळ वाटलेला आहे। एकदम चोपडा नाही केलेला आहे, चिकन नाही केलेलं आहे। आता इथे अर्धे आपण तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धे पोहे घेतलेले आहे। अशा प्रकारे वाटून घ्यायची। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं। भांडं मोठं पाहिजे आहे इथे, तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये नंतर मिक्स करणार आहे। तुम्ही वाटलं तर डाळ आणि तांदूळ एकत्र पण वाटू शकता, पण मी इथे वेगवेगळं वाटलेलं आहे कारण फुगण्यासाठी याला जागा पाहिजे आहे, त्याच्यामुळे याला मोठ्या भांड्यात टाकणं खूप आवश्यक आहे। आता छान याला मिक्स करून घेऊ आपण। मिक्स केल्यानंतर आपण मोठ्या भांड्यात टाकायचं आहे याला। डोशासाठी एवढं गाढं बॅटर नाही पाहिजे आपल्याला, त्यासाठी काय करायचं, थोडं पाणी घालायचं। आता जो मिक्सर धुवून ठेवलेलं पाणी होतं ते टाकून घेतो आपण थोडंसं, आवश्यकतेनुसार टाकायचं, खूप पाणी घालून नाही घ्यायचं। आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चम्मच सोडा टाकायचा आहे। आता कोणी काय करतात की नंतर सोडा घालतात, मीठ नंतर घालतात, पण फर्मेंट होण्यासाठी सोड्याची आणि मिठाची मदत होते आणि डोसे खूप सुंदर बनतात। त्यासाठी मी इथे असं मिक्स करून टाकलेलं आहे। तुम्ही एकदा अशा प्रकारे जरूर बनवून बघा। तुम्ही अशाच प्रकारे नेहमी बनवत राहाल, कारण ही जी पद्धत आहे एकदम सोपी आहे आणि साधी आहे आणि फर्मेंट होण्यासाठी खूप मदत होती याची। आता इथे बाकीचं मी बॅटर बाजूला करून ठेवलेलं आहे, फक्त आपल्या व्हिडिओसाठी थोडंसं बाजूला केलेलं आहे मी बॅटर। आता याला फर्मेंट होण्यासाठी आपण रात्रभर ठेवून देऊ झाकण लावून अशा प्रकारे। आता इथे बघा मी पूर्ण वरती आलेलं होतं, रात्रभरात पूर्ण वरती आलेलं होतं, तर मी फिरवून घेतलेलं आहे कारण ती खाली येऊ नये म्हणून, आणि मिक्स करून घेतलेलं आहे। बघा आपलं बॅटर छान फ्लफी झालेलं आहे, छान असं हे झालेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे मस्त असं। आता याच्यापासून आपले जाळीदार डोसे तयार होतील। जर तुम्हाला पातळ डोसे करायचे असेल तर याच्यामध्ये पाणी घालू शकता, पण मला स्पंजी डोसे करायचे आहे
तर मी इथे पाणी जास्त घालणार नाही। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इथे बघ असा बॅटर तयार झालेला आहे आपला। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, तुम्ही तवा पण ठेवू शकता किंवा पॅन पण ठेवू शकता। माझा पॅन जो आहे तव्यासारखा आहे, त्याच्यामुळे पॅनवरच करत आहे मी। आता याला थोडंसं कपड्याच्या मदतीने पुसून घ्यायचं आहे। थोडं मी तेल लावून घेतलेलं होतं, कपड्याच्या मदतीने पुसलं की कोरडं होऊन जातं, छान स्वच्छ होऊन जातं। हे गॅस कमी करून घ्यायची आहे थोडीशी आणि याला याच्यावरती बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाहिजे तेवढं। एकदम पातळ नाही करायची आहे मला, म्हणून मी थोडं जास्त बॅटर टाकलेलं आहे। बघा अशा प्रकारे छान असं फिरवून घ्यायचं। तुम्हाला जर याच्यापेक्षा जाडं पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं म्हणजे फिरवायचं कमी, त्याच्यामुळे छान होईल। आता बघा हे थोडंसं हावललं की आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच थोडंसं तेल घालायचं आहे। बघा हा किती लवकर तयार होतो आणि छान असं शिजला पण एक साईड। आता इथे आपण थोडं जाडं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी 2 साईड याला शेकणार आहे। मला एक साईडचा तेवढा डोसा आवडत नाही, त्याच्यामुळे 2 साईड करून मी शेकणार आहे। तर इथे बघा दोन्ही साईड आपलं शेकून झालेलं आहे। मस्त असं स्पंजी डोसा आपला तयार झालेला आहे, खूपच मस्त झालेला आहे। आता याला आपण काढून घेऊ अशा प्रकारे। खूपच मस्त डोसा तयार झालेला आहे, मला तर तोंडाला पाणी सुटत आहे। आता दुसरा डोसा देखील आपण तशाच प्रकारे टाकून घेऊ। बघा छान असं फिरवून घेऊ। असा आपला डोसा टाकून झालेला आहे। आता याला शेकू देऊ आपण। अशा प्रकारे आपले हे पूर्ण डोसे तयार झालेले। बघा किती सुंदर जाळी सुटलेली आहे याला। हे बघा किती सॉफ्ट असे मुलायम नरम मुलायम तयार झालेले आहे। याला आलूची चटणी सोबत आणि याच्यासोबत तुम्ही चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप मस्त लागते, नारळाच्या चटणीसोबत। तर अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा, खात राहा, मस्त राहा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, धन्यवाद। आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। नमस्कार।